आपल्या घरावर गुरुकृपा व्हावी तसेच दत्तगुरूंचे वास्तव्य राहावे असे जर वाटत असेल तर हे नक्की करा। स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला वाटत असते की दत्तगुरूंची कृपा आपल्याला लाभावी, हे प्रत्येक दत्त भक्ताचे स्वप्न असते। पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे। हे जर आपण जाणून घेतले तर आपले स्वप्न निश्चितच साकार होतील। यासाठी एका दत्त भक्ताने सांगितलेले उपाय तुम्ही जरूर करून बघायचे आहेत। आपल्याला वडीलधारी माणसं सांगत आली आहेत की घरामध्ये मोठ्या आवाजात बोलू नये, घरामध्ये विषारी लहरी पसरतात, मृदू स्वरात संवाद करावा, कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा। त्याचबरोबर घरामध्ये हसतमुखाने राहायचे आहे, मुलांना प्रेम देऊन त्यांना आपलेसे देखील करायचे आहे। घरातील नोकर वर्गावर ही तार स्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनात ऋणलहरी अशुभ अनुभव देखील देत असतात। अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते, म्हणून कोणालाच उंच आवाजामध्ये बोलू नये व रागावू नये। शिव्या देणे हे अदृष्ट लहरींची शिकार होण्याची लक्षणे आहेत। जास्त राग आल्यास काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये आणि शांत जागी बसायचे आहे। अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपला रागही शांत होतो। एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात। सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनाला होणारा आनंद लहरी तुमच्या शरीरातील मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळा वेगळा उत्साह देतीलच। म्हणून दान धर्माचे अपार महात्म्य आहे। देवाने फक्त मनुष्याला बोलण्याची देणगी दिली आहे, म्हणून दाहक बोलण्याने इतरांना अपमानित करू नये। संवाद साधताना वाचताना स्वर कायम मृदू असावा। भले तुम्ही मग कितीही बैठक ससंगत करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही। तुमच्या रागीट बोलण्याने आणि इतरांना अपमानित करणाऱ्या स्वभावाने कोणीही तुमच्या रिस्पेक्ट करत नाही। शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल, नाहीतर सगळे व्यर्थ आणि देखावा आहे। असे वागाल तर आणि तरच आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर गुरुकृपा होईल, तसेच दत्तगुरूंचे घरामध्ये वास्तव्य राहील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।